सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे वाल्मीकि सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा तुम्ही अग्रणी शिष्य शिष्योत्तमांचे तुम्हा ठाऊके गुज माझ्या जीवीचे गुरुदर्शना जीव व्याकुळ झाला कधी भेटविता गुरु पाऊलाला वैराग्य भासे शुका सारिखाची समर्थासमे सिद्धी उपासनेची सदादर्श शिष्य जो मान्य ऐसा जणू राघवा भीम कल्याण तैसा जय जय रघुवीर समर्थ योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। मागच्या 5 महिन्यापासून आपण संत रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित अभंगांचा ग्रंथांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। सध्या आपण शिष्योत्तम कल्याण स्वामी यांच्या सोलिव सुख केवळ 50 ओव्यांचं परंतु अत्यंत रसपूर्ण असलेलं भावपूर्ण असलेलं आणि छोटेखानी असं हे प्रकरण त्याचा विचार आपण सध्या करतो आहोत। या सोलिव सुख 50 ओव्यापैकी काल आपण 29 ओव्यांपर्यंत आलो होतो। आपले शिष्योत्तम अत्यंत लाडका शिष्य कल्याणांना समर्थ रामदासांनी ते अढळ पद प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ज्या मार्गाने पाठवलं, जी साधना त्यांच्याकडनं करून घेतली आणि जी योग प्रक्रिया सांगितली ती सगळी आपण काल आणि परवा 2 दिवसामध्ये पाहिली। पुढे आता ते परमपद प्राप्त झालं आणि त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी
तू ज्या मेहनतीनं आलास, ज्या सातत्याने आला, ज्या धारिष्ट्याने आलास, त्याबद्दल समर्थांनी कल्याण स्वामींची पाठ थोपटली, त्यांचं कौतुक केलं. आता पुढे या काव्यामध्ये काय सांगितलंय त्याचा आपण विचार करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. ऐसे सुख योगिया लाधले, तेव्हा देहाचे मरण गेले. सांगणे ऐकणे मुराले, एकत्वपणे एकची श्रीराम. शांती येवो निमाळ घाली, अलक्ष सेजे निजेली. हंसपदे ऐक्य झाली, सुख सुखाते निमग्न श्रीराम. तेथील अनुभव घेऊनी, स्वानुभव पाहे कलटुनी. भला मार्ग ते क्षणी, दिसे नासा झाला की श्रीराम. या ठिकाणी समर्थ म्हणतायत, ऐसे सुख योगिया लाधले. हे जे तू काही सुख आत्ता उपभोगतो आहेस, जो हंसांचा मेळा तू पाहिलास, ज्यांनी अजपाच्या दोरीच्या साह्याने, स्वहम साधनेच्या साह्याने इथपर्यंत मजल मारलेली आहे, ते सगळे योगी. त्यांना समर्थांनी योगी हा शब्द वापरलाय. ऐसे सुख योगिया लाधले, तेव्हा देहाचे मरण गेले. आता कुठला मरण आणि कुठला जन्म आलाय? एकदा ते सुख अनुभवल्यानंतर आता माझं खरं स्वरूप मला जेव्हा समजेल, तेव्हा मला जे काही अनुभवावं लागतंय किंवा जे काही मी पाहतो, हे सगळं खोटं आहे ह्याची प्रचिती येते. समजा दुपारी जेवणासाठी आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आणि दुपारचं जेवण हे एकदम मोठं घर आहे, स्वच्छता, टापटीप, अनेक पदार्थ तिथं केले जाणार आहेत, हे सगळं माहिती आहे. आणि आपण तिकडे गेल्यानंतर आपल्याला समजा कुणी शेजारच्याने किंवा आपल्या मित्रांनी जर सांगितलं की माझ्याकडे तुम्ही चहाला चला, कुणी म्हणेल आपल्याला माझ्याकडे तुम्ही नाश्त्याला या, कुणी जेवायला म्हणेल तर आपण त्यांना सांगू की नाही हो, जेवण दुपारी तिथं ठरलेलं आहे. आपल्याला माहिती आहे काय मेनू आहे, त्यांनी सगळी तयारी केलेली, आपल्याला सगळं माहिती आहे ते. मग समजा आपण ज्यांच्याकडे चहा घ्यायला गेलो, त्यांच्याकडे चहा थोडी साखर कमी पडली, दूध कमी असलं किंवा नसलं, आपल्याला त्याचं काही वाटत नाही. किंवा नाश्त्याला गेलो आपण, नाश्त्याच्या ठिकाणी पोहे, चिवडा असं काहीतरी केलेलं आहे, काही आपल्याला त्याचं वाटत नाही, कारण आपलं लक्ष कुठे आहे? सगळं मुख्य जेवणाकडे. आणि ते जेवण व्यवस्थित आहे, त्यामुळे चहा मिळाला काय, जेवण मिळालं, नाश्ता मिळाला काय. अजून एक सांगतो तुम्हाला की भारीचा सूट मी घरी घेऊन ठेवलेला आहे आणि मला कुणीतरी दिला, एखादा साधा शर्ट दिला, एकाने असं टी शर्ट दिला. फारसा मला पटला नाही, रंग पटला नाही, पण माझं लक्ष कुठे आहे की आपल्याकडे एक चांगला भारी सूट आपल्याला घालायचा आहे. त्यामुळे आज मी काय घातलं ह्याच्याशी काही त्याचं फार फरक पडत नाही. तसं परब्रह्म सुखाची एकदा ती प्रचिती घेतल्यानंतर, ती तदाकारता घेतल्यानंतर, मग या देहाला जन्म मरण या गोष्टी काही विशेष मायने राहत नाहीत. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, ऐसे सुख योगिया लाधले, जे तू आत्ता काही सुख उपभोगतो आहेस, असं योग्यांना प्राप्त होतं, तेव्हा देहाचे मरण गेले. आता या ठिकाणी जन्म मृत्यू या गोष्टी यांना काहीही किंमत नाही.
सांगणे ऐकणे मुराले एकत्वपणे एकची. आपल्याला माहिती आहे आत्माराम ग्रंथामध्ये आपण ती ओवी पाहिली आहे. ऐसे जे निज बीज गाळी व मीपणाचा फुंज, तो मुरालिया सहज सिद्धची आदि अंती श्रीराम. मीपणाचा फुंज, फुंज म्हणजे फेस, तो मी अहंकार माझं, मला, मी केलं म्हणून, मी आहे म्हणून, हा जो फुंज आहे तो साबणावर आलेला जो फेस आहे किंवा समुद्राच्या लाटेवर आलेला जो फेस आहे, तो फेस जर एकदा अहंकाराचा गेला, अहंकार हा फेसच आहे पण तो आकार किती मोठा करून घेतो. पाणी थोडं आहे, एक तांब्या पाणी आहे, थोडा साबण त्यामध्ये फिरवला आणि मध्ये खळखळ खळखळ हात केला तर तो बकेट भरून फेस तयार होतो. ज्या पाण्यावर फेस तयार झालाय ते पाणी किती आहे, पण या बागुलबुवा फेसच आहे. म्हणून समर्थ आत्मारामामध्ये म्हणतायत ऐसे जे निज बीज, जे आता कल्याण स्वामींनी प्राप्त केलेलं आहे, प्रचिती घेतलेली आहे परब्रह्म स्वरूपाची, ते निज बीज आहे, मूळ स्वरूप आहे. गाळी व मीपणाचा फुंज, त्या ठिकाणी सगळा मीपणाचा फेस निघून गेलेला आहे. तो मुरालिया सहज सिद्धची आदि अंती, तो सिद्ध आहे, आदि पुरुष आहे आणि अंतिम अवस्थेपर्यंत, कल्पांताच्या नंतर सुद्धा त्याला त्याच्या अस्तित्वामध्ये कुठेही बाधा पडत नाही. तसं या ठिकाणी ते जे काही पद प्राप्त केलेलं आहे कल्याण स्वामींनी, सांगणे ऐकणे मुराले एकत्वपणे एकची. सांगायचं कुणाला, ऐकायचं कुणी, एकच स्वरूप ते झालेले. आता अशा अवस्थेमध्ये शांती येऊनी माळ घाली, अलक्ष्य सेजे निजेली, हंसपदे ऐक्य झाली, सुख सुखाते निमग्न. सुख सुख आहे सगळं, क्लेश विषाद राग क्रोध नाराजी वारा सुद्धा नाही. सुख सुखाते निमग्न, शिगची भरला, शिगोशिग सगळं सुख भरलेलं आहे. शांती येऊनी माळ घाली, ते जे शाश्वत सुख आहे, ती जी शांती आहे, ते जे समाधान आहे, ती माळ घालेल. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात मुक्तिकांता वरावी. कुणाला वरायचं आहे, कुणाशी लग्न करायचं आहे, का लग्नाचा विषय काढला? कारण सर्वसामान्यपणे माणसाचं प्रेम हे, आत्यंतिक प्रेम हे बायकोवर आहे. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात मुक्तिकांता वरावी. अरे अशी बायको मिळव की जी मुक्ती प्रदान करील, किंवा जी मुक्ती आहे तिला तू माळ घाल. मुक्तिकांता वरावी. या ठिकाणी त्यांनी काहीच करायची गरज नाही. आता ती स्वतःच येतीये. शांती येवोनी माळ घाली, यानी कुठेच जायचं नाहीये. त्या पदापर्यंत पोचलेत जे जे कुणी योगी सिद्ध ज्ञानी पुरुष पोचलेले आहेत, त्यांना काही करण्याची गरज नाही. स्वतः ती मुक्ती येईल आणि ती त्यांना माळ घाली. शांती येवोनी माळ घाली, अलक्ष्य शेजे निजेली. ज्या ठिकाणी सहजासहजी कुणाचंही लक्ष जात नाही, अलक्ष्य सेजे निजेली, आणि त्या समाधानाच्या शेजेवरती घेऊन जाणार आहे. काय समाधान मिळेल ते? का सेजच म्हणलंय? कारण आपल्याला माहिती आहे झोपण्यातलं सुख वेगळं आहे. जेवण नाही दिलं माणूस राहू शकेल, झोप नाही दिली तर 1 दिवस 2 दिवस
त्याला सगळं सांगितलं, तुला खायला दररोज सकाळी वेगळे पदार्थ, दुपारी वेगळे पदार्थ, संध्याकाळी वेगळे पदार्थ, पण झोप घ्यायची नाही आहे. पहिल्या दिवशी तो ठीक आहे म्हणेल, दुसऱ्या दिवशी तो चिडेल, तिसऱ्या दिवशी ते सगळं फेकून देईल. तो म्हणेल मला काही नाही पाहिजे ह्याच्यातलं. वेडा होईल माणूस झोप नसली तर. म्हणून प्रपंचातलं उदाहरण जर द्यायचं असेल तर ते आत्यंतिक समर्पित भावना जी आहे तर ती पती पत्नीतली, आणि आत्यंतिक सुखाची भावना जर त्याचं जर उदाहरण, त्याचं जर दृष्टांत द्यायचा असेल तर आपण सगळ्या शास्त्रकारांनी तो सुषुप्तीतला दिलेला आहे, गाढ झोपेतला. त्याच्यासारखं सुखच नाही आहे या जगाच्या पाठीवर. खूप थकलात तुम्ही आणि तुम्हाला सांगितलं जेवण करा, लक्ष लागेल का जेवणात? आता असं वाटेल की कधी एकदा मी खाली अंग टाकतो. मग तिथं गादी आहे, कॉट आहे, बिछाना टाकलाय, कोणतीही गादी, रिलॅक्स वेल आहे का स्लीप वेल आहे का अजून काहीतरी आहे, काही देणं घेणं नाही. जमिनीवर अंग टाकलं की लगेच झोप लागेल, गाढ झोप लागेल, आणि त्या सुषुप्तीतली जो आनंद आहे. म्हणून अलक्ष्य सेजे निजेली, ती तिथं घेऊन जाईल झोपण्यासाठी. हंसपदे ऐक्य झाली, सुख सुखाते निमग्न. अखंड आत्मतृप्ती रूपी ती जी शांती आहे ती स्वतःहून सेवा पूजनासाठी येईल आणि हंस गतीनं म्हणजे स्वरूपानंदात समरस होऊन ती आपल्याला, त्या साधकाला, त्या सिद्धाला ती घेऊन जाईल. हंस आणि परमहंस या दोन अध्यात्मातल्या श्रेष्ठ पदवी आहेत. म्हणून मी काल म्हणालो की सोहम साधना जी आहे तर या सोहम साधनेचा जो बोधचिन्ह आहे, लोगो, त्यावर हंसाचं चित्र आहे. सोहम जपाची जे साधना करतात त्यांना हंस असं म्हणतात. जे त्या प्रक्रियेत आहेत, जे त्या जपाची साधना करतायत ते साधक, त्यांना हंस असं म्हणतात. आणि जे आजपाच्या पलीकडे गेलेले आहेत, त्यांची साधना पूर्ण झालेली आहे, त्यांना परमहंस असं म्हणतात. आमचे भगवान श्रीधर स्वामी कसे आहे? परमहंस परिव्राजकाचार्य. खरं तर हीच साधना समर्थांकडे आलेली आहे. आदिनारायण आपण पाहिलं, ते कुणी कुणाला सांगितली? आदिनारायणांनी हंस पद्धतीनं ही जी हंस साधना आहे तर ती ब्रह्मदेवांना हंस रूपाने सांगितली, ब्रह्मदेवांनी वशिष्ठांना सांगितली, वशिष्ठांनी रामाला सांगितली, प्रभू श्रीरामचंद्रांनी समर्थांना सांगितली, समर्थांनी कल्याण स्वामींना सांगितली, अनेक शिष्य प्रशिष्यांना सांगितली. ही परमहंस साधनाच आहे. अजपा ध्यान सत्संग श्रीमंत परमहंस परिव्राजकाचार्य परमानंद नारायण सरस्वती ब्रह्मदत्त हे नाथपंथी यांचा जन्म 1796ला पैठणला झाला. त्यांनी बघा, अजपा साधना करत असताना श्वासावर नियंत्रण असल्यामुळे एकशे 14 वर्ष जगले. आणि काही आजार झाला म्हणून मृत्यू आला अशातला भाग नाहीये. संजीवन समाधी घेतली. 114 वर्ष जगल्यानंतर बस झाला आता, म्हणून देह सोडलाय, सांगून देह सोडला. संजीवन समाधी घेतली आणि ती समाधी जी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये रान अंतरी या ठिकाणी आहे. सध्या ही साधना पुढे चालवणारे
ही गादी पुढे चालवणारे परमपूजनीय श्री विजय बुराडे हे नाशिकला असतात आणि ही सोहम साधना असंच एक ठिकाण आपल्याला माहिती आहे की पावसचं आहे. आपल्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी जाऊन आले असतील. परमहंस स्वामी स्वरूपानंदांचा तो पावसचा आश्रम. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, सोहम म्हणजे आत्मा तो मी, शुद्ध बुद्ध नित्य स्वामी, ऐसे भाविता अंतर्यामी, अहंता उर्मी मावळेल, देहभाव समूळ जावा, अखंड आत्मभाव राहावा, तरी अजपा जप जपावा, अमोल ठेवा साधका तो. काही हातात घ्यायची गरज नाही, केवळ श्वासावर धरिता सो सोडिता हम, जप चाले सोहम 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 सोहम. असा हा जप, या जपाचा श्वास आणि प्रश्वास समर्थांनी जे गणित लावलेलं आहे, अहो याचे संदर्भ कुठे कुठे मिळतात. समर्थ म्हणतात 21,600 जपा नेमून गेली अजपा. 21,600 वेळा आम्ही श्वास घेतो आणि प्रश्वास सोडतो 24 तासात. माऊली सुद्धा यात पंथातली आहे. अहो खरं तर आता कसं आहे की गुरु परंपरा कशी आहे माऊलींची, आदिनाथ, त्यानंतर मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, त्यानंतर माऊली ज्ञानदेव, त्यानंतर देवचूडामणी, त्यानंतर रामचंद्र देव, विश्वनाथ, गणनाथ, स्वरूपानंद सरस्वती पावसची, अशी ही गुरु परंपरा आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये या अजपाजपाबद्दल, सोहम साधनेबद्दल काय म्हणते ते सुद्धा सुरेख आहे. 10 ही इंद्रिये मग प्रवेशिती, मातेची या पोटी मनरूपी, आणि 9 वायू सहवर्तमान, प्राण होय लीन सुषुम्नेत. आपण सगळं पाहिलं. समर्थ काय म्हणाले, वायोमुख कर आणि सगळ्या त्या सूर्यकिरणांना तू गिळून टाक, आणि ती कुंडलिनी जागृत झालेली आहे मूलाधार चक्रापासून, ती सुषुम्नीमध्ये आली पाहिजे, सुषुम्ना नाडीत आली पाहिजे. या ठिकाणी माऊली म्हणते, आणि 9 वायू सहवर्तमान, त्यांच्या सह, प्राण होय लीन, फक्त मारुत वायू तिथे शिल्लक आहे. सुषुम्नेत संकल्प विकल्प सोडोनी लुगडे, संकल्प विकल्पाची वस्त्र सगळी सोडली जातात. सर्वता उघडे होय मन, संकल्प पण नाही, विकल्प नाही, कुठलीही वृत्ती रहित अवस्था आहे ही. मग जावून या बुद्धीची या मागे, स्वस्थ होऊ लागे एकाएकी. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना जो उपदेश केला, त्यापैकी काही निवडक ओव्या मी आपल्या समोर वाचणार आहे. गोरक्षनाथ गहिनीनाथांना म्हणतात, मग घालवोनी पद्मासन. आता हे ज्या ह्या ओव्या वाचत असताना तुम्हाला कल्याण स्वामींना समर्थांनी जवळ घेऊन मांडीवर कसं बसवलं, गुडघ्यावर त्यांचं मूलाधार चक्र कसं येईल हे पाहिलं, त्यांना थोडं खाली वाकवलं, त्यांच्या कानामध्ये ती अर्ध मात्रा रस फुंकला, हे सगळं वर्णन इथं तुम्हाला परत आठवेल. मग घालवोनी पद्मासन, म्हणती बा मूळ बंधाती देऊन, मूळ बंध म्हणती बा मूळ बंधाटी देऊन, मध्य मेरू सरसावून सावधान असावे. पाठीचा कणा कसा असला पाहिजे, व्यवस्थित बस. ऐकोनी सद्गुरूचे बोल, गहिनीस आले प्रेमाचे डोल. धन्य धन्य तू माऊली दयाळ, म्हणून लोळे चरणावरी. पिंडी 7 ब्रह्मांडी 7. काल आपण पाहिलंय, पिंडाला ब्रह्मांडाला 7 घटकांचं आवरण आहे. पंचमहाभूते, महत्त्व आणि अहंकार, हे 7 जी आवरण आहेत. पिंडी 7 ब्रह्मांडी 7,
त्रिकुटापासून ब्रह्मरंध्रात मार्ग पश्चिमेचे परिमित दुजा पूर्व पंथ ऐके. आधारापासून सहस्त्रपर्यंत, आधार मूलाधारापासून सहस्त्रार चक्रापर्यंत, आधारापासून सहस्त्रपर्यंत 21,600 21,600 समर्थ आपल्याला सांगतात ना, नेमून गेली अजपा 21,600 जपा. तोच संदर्भ इथे आहे. 21,600 सोहम शब्दी रुंजी घालत. हा सोहम शब्द रुंजी घालतोय म्हणजे फिरतोय असा गोल गोल गोल. धरिता सो सोडिता हम, सो हम सो हम असा सोहम शब्दी रुंजी घालित. अजपा विख्यात त्या नाव, तयासी नाथे अज्ञापिले. देह प्रारब्धी ठेवोनी वाहिले. समाधी सुखासी भोगी अवलिले. आता उरले ते काय? आता काय उरलंय? तो जो स्वरूपानंदाचा, तो जो स्वरूप प्राप्तीचा जो सोहळा आहे, परमार्थ प्राप्तीचा जो सोहळा आहे, परमपदाच्या प्राप्तीचा जो सोहळा आहे, तो तू आता उपभोग. तो तू सुखाने, त्यातलं सुख जे आहे तर ते तू आता त्याचा अनुभव घे. अशी ही परंपरा सोहम साधनेची. या ठिकाणी हंसबदे ऐक्य झाली. गुरु आणि शिष्य हे काही वेगळे राहिले नाहीत. सुख सुखाते निमग्न, दोघही सुखामध्ये आनंदे डुल्लती. याप्रमाणे दोघही त्या स्वानंद सुखामध्ये निमग्न आहेत. तेथील अनुभव घेऊनी स्वानुभव पाहे कलटुनी. आला मार्ग ते क्षणी दिसेनासा झाला की श्रीराम. समर्थ म्हणताय, आता तू एक काम कर, ज्या रस्त्याने तू आलास तिकडे जरा वळवून बघ बरं. कलटुनी म्हणजे मान वळवून बघ. कलट, यू टर्न घेऊन बघ, काय दिसेल तुला? तू ज्या रस्त्याने आलास, तू ज्या वाटेने आलास, तो रस्ताच गेलाय, गायबच झालाय. तेथील अनुभव घेऊन, तिथला अनुभव घेऊन, स्वानुभव घेऊन पाहे कलटुनी, वळून बघ. आला मार्ग ते क्षणी दिसेन असा झाला की. आता तुला, तू ज्या मार्गाने आलास तो मार्ग तुला दिसणार नाही. पुढे ओव्यांमध्ये काय म्हणताय? त्रिकूट श्रीहाट गोल्लाट. बुडाले ते औटपीठ. इडा पिंगळा सुषुम्ना तट. विराले ते स्वात्म सुखे श्रीराम. स्थूळ सूक्ष्म कारण नेनो काय झाले महाकारण. इंद्रिये चुबकली जाण. धाव मोडली तयांची श्रीराम. पंचभूतांचे खवले तयांचे ठावची पुसिले. अपरमित आनंदले निमग्न झाले सुखात श्रीराम. सखोल भूमी ऐसे झाले सुख सुखासी घोटले. स्वये आत्मत्व प्रगटले माझे देही रोकडे श्रीराम. आता ही स्वानुभवाची प्रचिती कल्याण स्वामी आपल्या सद्गुरूंना सांगतायत. त्रिकूट श्रीहाट गोल्हाट. त्रिकूट शब्द येऊन गेलाय मागे. त्रिगुण, सत्व रज तम, त्रिकूट. श्रीहाट, श्री म्हणजे लक्ष्मी, हाट म्हणजे बाजार. तिने मांडलेला हा सगळा दृश्य विश्वाचा खेळ हा बाजारच आहे ना. मानवी मनाचा बाजार आहे, व्यवहारांचा बाजार आहे, वस्तूंचा बाजार आहे, व्यक्तींचा बाजार आहे. गोल्हाट म्हणजे इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, ही सगळी इंद्रिय. बुडाले ते औटपीठ. तू मागे वळून बघ आणि ते पाहिल्याबरोबर काय जाणवलं? सगळं दृश्य विश्व संपलंय, बुडालं, सगळी इंद्रिय बुडाली.
सगळे सत्व रज तमो तिन्ही गुणांचा पडशा फाल झाला. इडा पिंगळा सुषुम्ना तट विराले ते स्वात्मसुख आहे. ते जे सुख आहे, परब्रह्म प्राप्तीचं जे सुख आहे, स्वात्मसुख, आत्मानंदाचं सुख, त्या आत्मानंदामध्ये इडा पिंगळा, उजवी बाजू, डावी बाजू, मध्य बाजू, ज्या मध्य नाडीमधून त्या मूलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत जिने प्रवास केला, ती कुंडलिनी शक्ती त्यातून बाहेर पडलेली आहे. आणि स्वात्मसुख हे सगळं संपलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वर बगेकरजी लिहित आहेत स्वानंद सुखाचा मार्ग. परवा त्यांनी हाच विषय त्यांच्या प्रवचनाचा होता. सोहम साधनेचे अंतरंग. अनेक संतांचे उदाहरणं देऊन, संदर्भ देऊन त्यांनी हा विषय अत्यंत सुरेख पद्धतीनं आपल्या दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताहाच्या पूर्व प्रवचन मालिकांमध्ये त्यांनी हा विषय मांडला. सोहम साधनेचे अंतरंग. कल्याण स्वामी या ठिकाणी म्हणतायत, स्थूळ सूक्ष्म कारण. आता काय काय संपलंय? इंद्रिय संपली, दृश्य विश्व संपलं, त्रिगुण संपले, इडा पिंगळा सुषुम्ना सगळ्या नाड्या संपल्या, स्थूळ देह, सूक्ष्म देह, कारण देह, नेनो काय झाले महाकारण, कुठे गेले हे सगळे? चत्वार देह, चौदेहांचा 8. इंद्रिय चुबकली जाण. चुबकली म्हणजे जिथल्या तिथे आहे, शांत झालेली आहेत, गुपचूप बसलेली आहेत, जिथल्या तिथं गुपचूप बसली आहेत. धाव मोडली तयांची. त्यांची जी धावपळ चालू होती, सारखी बहिर्वृत्ती, इथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, ते काय म्हणतायत, हे काय म्हणतायत, ही जी वृत्ती आहे ती सगळी झाले सुखात. सखोल भूमी ऐसे झाले. काय सुरेख दृष्टांत दिलाय. सखोल भूमी ऐसे झाले, सुख सुखासी घोटले. दूध घोटणं माहितीये का? 5 लिटर दूध आपण आणतो आणि ते घोटून घोटून आपण किती करतो? 2-2.5 लिटर करतो. त्याला मंद आचेवर ठेवतो आणि त्याला हलवत राहतो. त्यातलं सगळं पाणी बाहेर पडतं. मॅक्सिमम पाणी, त्यातलं जे पाण्याचा जो अंश आहे तो वाफेच्या रूपाने बाहेर पडतो. सुख सुखासी आटले. ते कॉन्सन्ट्रेट झालंय सुख सुद्धा. तो जो आनंद आहे स्वात्मसुखाचा, तो सुद्धा असा घनीभूत झालाय. सखोल भूमी ऐसे झाले. कसं झालं? टेकडी आहे आणि टेकडीवर एक मोठा खड्डा आहे. टेकडीवर पडणारा पाऊस हा सगळा खाली वाहून जातो. पण तो जो खड्डा आहे, ती जी सखोल भूमी आहे, त्या सखोल भूमीमध्ये सगळीकडून आलेला जो पाण्याचा ज्या धारा आहेत त्या सगळ्या एकवटतात आणि त्या सखोल भूमीमध्ये तिथं जमतात. असं ते सुख सगळीकडून जमलंय. सगळीकडून त्या सुखाच्या धारा त्या एकवटल्या आहेत आणि त्या घनीभूत झाल्यात. सखोल भूमी ऐसे झाले, सुख सुखसी घोटले, स्वये आत्मत्व प्रगटले, माझे देही रोकडे. मला ते रोकडे ब्रह्म दाखवा, मला प्राप्त करून द्या. मी जे म्हणालो होतो, स्वामी दयार्णवा, कृपा सिंधो, ते तुम्ही मला प्राप्त करून दिलंय बरं का. त्याची प्रचिती कल्याण स्वामी समर्थांना सांगतायत. पंचभूतांचे खवले, तयांचे ठावची पुसले. खवले म्हणजे ठसा. काय होतं की सिंहांची किंवा
बिबट्यांची जेव्हा मोजदाद करायची आहे, त्यांची गणना करायची आहे, संख्या किती आहे, तर पाणवठ्याच्या भोवती किती ठसे पडले त्यावरून संख्या मोजली जाते. किंवा जर कुणी लोक म्हणाली की काल आमच्या शेतामध्ये बिबट्या येऊन गेला, मग हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक तिथं जातात आणि तिथला जो ओलसर भाग आहे त्या तिथं जाऊन पाहतात की कोण आलं होतं नक्की, आणि त्या ठशांवरून त्यांच्या लक्षात येतं की हा वाघ आहे, सिंह आहे का बिबट आहे. ते ठसे महत्वाचे आहेत. या ठिकाणी कल्याण स्वामी म्हणतायत पंचभूतांचे खवले. अहो सगळंच संपलेलं आहे, इंद्रिय संपली, 4 देह संपले, कसली पंचमहाभूत आली. श्रीहाट म्हणजे सगळं विश्वदृश्य सगळं संपून गेलं. पण आता काय काय संपलं याची यादी देत आहेत कल्याण स्वामी आपल्या सद्गुरूंना. ते म्हणतायत पंचभूतांचे खवले. पंचभूत तर उरलंच नाही. ठसा केव्हा राहतो? तो प्राणी तिथून येऊन गेल्यानंतर. पंचभूत तर दिसतच नाहीयेत, पण त्यांचे ठसे सुद्धा दिसत नाहीयेत. ते ठशाच्या रूपाने सुद्धा शिल्लक राहिलेले नाहीत. काय दृष्टांत दिलेला आहे. पंचभूतांचे खवले तयांचे ठावची पुसले. माग काही सुद्धा राहिलं नाही तिथे, साधी खूण सुद्धा राहिली नाही. माझे देही रोकडे. मला आपण ती प्रचिती दिलीत बर का. कृपा नरवा सद्गुरुवर्या, आपण मला स्वामी ती प्रचिती दिली आहे. आता पुढे ओबी क्रमांक 37 ते 39 मध्ये कल्याण स्वामींना हे जे ब्रह्म साम्राज्य पद मिळालं सद्गुरूंच्या कृपेने, त्याबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतायत. बघा, म्हणजे आता खरं तर दोघही एकाच रूपात आहेत, दोघही एकाच पातळीवर आहेत. सद्गुरू ज्या आसनावर बसलेले तेच आसन माझं आहे, असं कल्याण स्वामींच्या बाबतीत घडलंय ना. तरी सुद्धा ते पद मला तुमच्या कृपेमुळे प्राप्त झालं. म्हणून कल्याण स्वामी कृतज्ञता व्यक्त करतायत. ही कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे जे समर्थ रामदासांनी ज्ञानोत्तर सगुणोपासना केली प्रभू श्रीरामाची, त्यातला प्रकार आहे. प्रभू श्रीराम स्वतः प्रकट झाले. अहो किती वेळा प्रकट झाले असतील, त्याची काही मोजदाद आहे का? आणि मारुतीराय तर कायम सोबतच होते. एका शिष्याला असं वाटलं, आपले सद्गुरू छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पलंग दिलेला आहे त्यावर झोपतात. आता सद्गुरू बाहेर गेलेले आहेत, काय हरकत आहे का आपण त्यावर जाऊन पडायला? म्हणून त्याला वाटलं बघावं तरी काय आहे त्या पलंगामध्ये. कुणी तिथं जवळ पण जात नाही. धारिष्ट केलं आणि तो त्या पलंगावर गेला आणि तो पडला. पडल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की पलंगाच्या चारी बाजूला राम, लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न उभे आहेत. काय अवस्था झाली असेल. मारुतीराय तर कायम सोबत असायचे. तरी पण आता ही परमपद तुम्ही प्राप्ती मला दिलेली आहे, माझी साधना आहे, माझं ज्ञान एवढं आहे, माझी पात्रता आहे म्हणून तुम्ही दिलं, त्याच्यात काय एवढं विशेष आहे असं नाही वाटत कल्याण स्वामींना. कल्याण स्वामी कृतज्ञता व्यक्त करतायत. ओबी क्रमांक 37 ते 39 मध्ये हे वर्णन आहे. मग सहज समाधी जिरवून शिष्य उठला घाबरा होऊन,
हे सद्गुरु देणे वरदान, काय उत्तीर्ण म्या व्हावे श्रीराम. जरी स्तुती तयाची करावी, माझी मती नाही बरवी. अनिर्वाच्य गती बोलावी, परावाच्या कुंठित श्रीराम. आता जी मी लढिवाळपणे, तुमचे कृपेने करीतो स्तवन. सूर्यापुढे खद्योत जाण, तैशा परी बोल हे श्रीराम. आता त्या मूळ पदावर आलेले आहेत कल्याण स्वामी. ते सगळं सुख वरचं अनुभवलं आणि पुन्हा भूतली प्रकटलेत. आता ते म्हणतायत, मग सहज समाधी जिरवून. आता या ठिकाणी दोन प्रश्न पडतात. प्रश्न काय? चरण काय? मग सहज समाधी जिरवून, शिष्य उठला घाबरा होऊन. ते जे काही अनुभवलेलं होतं सुख आणि ते स्वरूप सगळीकडे मी घनदाट भरून राहिलेलो आहे. त्या परम सुखाला त्याला उपमा देता येत नाहीये. आणि पुन्हा आता मी या पंचभूतात्मक देहात आलो, त्यामुळे घाबरा झालो. मोठ्या बंगल्यामध्ये राहायची सवय झाली आणि नंतर 1 BHK फ्लॅटमध्ये राहिलं तर कसं वाटेल? आणि तेही अचानक. वर्षानुवर्षे 10-12 हॉल असलेले असे मोठमोठे सुसज्ज असा एक 5000 स्क्वेअर फुटावर एरियावर बांधलेला बंगला, सुसज्ज बंगला. त्या बंगल्यामध्ये अनेक वर्ष घालवली आणि त्या ठिकाणी झोपलेला असताना कुणीतरी तिथून उचललंय आणि 1 BHK फ्लॅटमध्ये आणून ठेवलंय. माणूस घाबरा होईल का नाही? तसं झालंय. आता खरं तर त्या बंगल्याची सुद्धा उपमा लागू नाही पडणार त्या परमपदाला. ती जी काही ब्रह्मस्वरूपाची प्रचिती कल्याण स्वामींनी घेतली, तो जो काही स्वानंद सुखाचा सोहळा त्यांनी अनुभवला, तो पुन्हा त्या पंचभौतिक देहामध्ये आले, घाबरे झाले. हे सद्गुरु देणे, सद्गुरु केवळ तुमच्या कृपेमुळे तुम्ही मला वरदान दिलं म्हणून मला हे अनुभवता आलं. काय उत्तीर्ण म्या व्हावे, मी कसा उतराई होऊ, मी काय करू म्हणजे मला याची काही क्षणिक भरपाई तरी करता येईल तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या कृपेची. या ठिकाणी प्रश्न असा आहे, सहज समाधी जिरवून. आता सहज समाधी जिरवली, शब्दांची रचना बघा. सहज समाधी जिरवली का समाधी सहजपणे जिरवली? समाधी सहजपणे जिरवता नाहीयेत. ही सहज समाधी जिरवली आणि कुणाच्या कृपेने जिरवली? सद्गुरूंच्याच कृपेने जी मिळाली होती ती सद्गुरूंच्याच कृपेने जिरवली. आपल्याला माहिती आहे तो प्रसंग. नरेंद्र समोर बसलेला आहे. परमपूजनीय रामकृष्ण परमहंस ठाकूरजी आसनावर बसलेले आहेत. त्यांनी आपला उजवा पाय उचलला आणि नरेंद्रच्या डाव्या कानाला स्पर्श केला. नरेंद्र समोर बसलेला आहे, उजवा पाय उचलला, समोर डावा कान आहे, डाव्या कानाला स्पर्श केला. काही क्षण गेले आणि नरेंद्रच्या लक्षात आलं की सगळं जग आपल्या भोवती गर 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 फिरतंय. जो अनुभव कल्याण स्वामींनी घेतला, जो अनुभव कल्याण स्वामींनी घेतला त्या प्रवासातला, तो अनुभव नरेंद्रांना आला. आणि नरेंद्रने एकदम जोरात
आवाज काढला, तुम्ही हे काय करताय? मला घरी आई भाऊ बहीण आहेत. ठाकूरांच्या लक्षात आलं की आस्ते आस्ते जायला पाहिजे. ते म्हणाले, ठीक आहे, आपण सावकाश जाऊया, मला घाई नाहीये. कल्याण स्वामींना ते सुख, त्या सुखाची अनुभूती समर्थांनी दिली. आणि कल्याण स्वामी म्हणतायत, मी कसा उतराई होऊ की जे तुम्ही मला सुख मिळवून दिलं? मी काय केलं म्हणजे सद्गुरू काही अंशाने का होईना मला ती परतफेड करता येईल. एवढे उपकार आहेत माझे तुमचे माझ्यावर. तुमच्या कृपेमुळे मला ते सगळं सुख प्राप्त झालं. काय उत्तीर्ण म्या भावे. सहज समाधी, मग सहज समाधी जिरवून. सहज समाधी हा एक शब्द आहे की जो सोहम साधनेमध्ये येतो. आणि दुसरा प्रश्न उगीच सहज मला वाटला की समाधी सहज जिरवली का? अहो, जिरवली काय, ती प्राप्त झाली काय? ही कशाच्या बळावर झाली? सद्गुरूंच्या बळावर झाली. म्हणून ती सहज समाधी जिरवून. पुढे कल्याण स्वामी म्हणतायत, जरी स्तुती तयाची करावी. सद्गुरूंची स्तुती काय करावी आता? जरी स्तुती तयाची करावी, माझी मती नाही बरवी. मला एवढं ज्ञान तरी कुठे आहे? माझी मती नाही बरवी. अनिर्वाच्य गती बोलावी, परी वाचा कुंठित, परा वाचा कुंठित. अनिर्वाच्य गती बोलावी, परा वाचा कुंठित. अहो, 4 वाणींपैकी परा पश्यंती मध्यमा वैखरी. माझी वाणी कुंठित झाली, मला शब्द फुटत नाही. हे आपण वैखरीबद्दल बोलतो. कल्याण स्वामी म्हणतायत, परा वाचा कुंठित. वैखरी वाणी कुंठित नाही झाली, मध्यमा कुंठित नाही झाली, पश्यंती कुंठित नाही झाली, परावाणी कुंठित झाली. जिथं स्फुरण निघतं, जिथून विचार प्रसवतो, ती वाणी, ते मूळच कुंठित झालं. आता जी मी लढिवाळपणे तुमचे कृपेने करीतो स्तवन. आता जो लढिवाळपणा, जो हट्ट सुरुवातीला होता, तो त्याच मूळ पदावर कल्याण स्वामी आलेले आहेत. आता जी म्हणताय, आता जी मी लढिवाळपणे तुमचे कृपेने करीतो स्तवन. पण हे स्तवन कसं आहे स्वामी? तुमच्या समोर मी तुमची महती गाणं, तुमची वाहवा करणं, तुमची स्तुती करणं. म्हणजे काय? सूर्या पुढे खद्योत जाणं. तैशा परी बोल हे. मी काय बोलावं? सूर्याच्या समोर एखाद्या काजव्याने मिरवावं. खद्योत म्हणजे काजवा. सूर्याची प्रभा, सूर्याची शक्ती, सूर्याचा प्रकाश किती आणि काजव्याचा प्रकाश किती. किती नम्र भाव कल्याण स्वामींकडे, आपल्या सद्गुरूंबद्दल किती अंतःकरणातली त्यांच्या काय भावना असेल की ते सगळं स्वरूप पाहिलं आणि पुन्हा मूळ पदावर आपल्याला स्वामींनी आणलेलं आहे. पुढे 40 ते 44 या ओव्यांमध्ये ही जी काही कृतज्ञता आहे, त्या कृतज्ञतेपोटी कल्याण स्वामींनी आपल्या सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे. कल्याण स्वामी म्हणताय, जय जयाजी करुणा सिंधो, जय जयाजी भवरोग वेदू, जय जयाजी बाळबोधू, कृपागण समर्था श्रीराम. जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा, जय जयाजी अध्यक्षा,
दयार्णवा श्रीराम। जय जयाजी पूर्णचंद्रा, जय जयाजी अलक्ष्य विहारा, जय जयाजी भवसिंधू भास्करा, आनंद प्रभू श्रीराम। मला हे सगळं वर्णन वाचत असताना अध्यक्ष हा जो शब्द आहे, मी म्हणलं त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी कल्याण स्वामींनी आपल्या सद्गुरूंबद्दल अध्यक्ष हा शब्द वापरलाय। अध्यक्ष शब्द किती जुना आहे पहा, आणि त्याला किती मोठी मान्यता आहे। दासबोधामध्ये एक शब्द आहे, तिथेही मला खूप आश्चर्य वाटलं। तो शब्द आहे कॅप्टन। तुम्ही म्हणाल कॅप्टन काय इंग्रजी 350 वर्षापूर्वी होती का दासबोधामध्ये? कॅप्टन हा शब्द खूप परिचित आहे म्हणून कॅप्टन म्हणालो, पण त्याचा मराठी अनुवाद काय? कर्णधार। समर्थ रामदासांनी कर्णधार हा शब्द प्रभू श्रीरामचंद्रांना वापरलेला आहे, आणि दासबोधामध्ये शब्द आहे तुम्ही कर्णधार। कल्याण स्वामी अध्यक्ष म्हणतात आपल्या सद्गुरूंना, आणि समर्थ आपल्या सद्गुरूंना कर्णधार असं म्हणतात। जय जयाजी करुणा सिंधू। स्वामी तुम्ही तर दयेचे सागर आहेत, कारुण्याने ओतप्रोत असा समुद्र आहेत। जय जयाजी भवरोग वेदू। आपण वैद्य आहात। या भवरोगावरच्या सगळ्या आजारांवर तुमच्याकडे सगळी प्रकारची चाटणं आहेत, सगळ्या प्रकारची औषध आहेत। भवरोग वेदू, वैद्य, भवरोगांचा वैद्य। जय जयाजी बाळबोधू। मी बालक आहे, माझी मती किती, मला काही बोलता येत नाही, मला शब्द नाही आहेत माझ्याकडे, मला विवेक नाहीये, माझ्याकडे गती नाहीये, माझ्याकडे मती नाहीये, मी काय वर्णन करावं? पण माझ्यासारख्या बालकाला सुद्धा तुम्ही बोध करतात, म्हणून तुम्ही बाळबोधू। बाळकाला समजेल असं प्रबोधन तुम्ही करता, म्हणून बाळबोधू शब्द आहे। कृपा घन समर्था। कल्याण स्वामी आपल्या सद्गुरूंना समर्थ म्हणतात। आम्ही सगळे संत रामदासांना समर्थ म्हणतो, पण संत रामदास स्वामींनी समर्थ हे त्यांच्या सद्गुरूंना म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांना वापरलेला शब्द आहे। जय जय रघुवीर समर्थ हा रामाचा जय जयकार आहे। सद्गुरूंचा केलेला जय जयकार आहे संत रामदासांनी। कृपा घन समर्था, जय जयाजी अविनाशा। कारण तुम्ही असतची असे परब्रह्म स्वरूप आहात, ते मी आत्ता अनुभवलंय। मी तुम्हाला त्या स्वरूपात पाहिलेलं आहे तिथं। जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा। या सगळ्याच्या पलीकडचं जे ईश तत्व आहे ते आपण आहात। जय जयाजी अध्यक्षा, दयार्णवा। दयेचा सागर आहेत आपण, कृपेचा सागर आहेत, कारुण्याचा सागर आहेत। काय काय शब्द रचना केलेली आहे। जय जयाजी पूर्ण चंद्रा। 16 कळांनी युक्त असलेला पूर्ण चंद्र पौर्णिमेचा आपण आहात। जय जयाजी अलक्ष्य विहारा। जे अलक्ष्य आहे, जिथं कुणाचं लक्ष जात नाही तिथं तुम्ही विहार करता, फिरण्यासाठी तिथं जाता, आणि तिथं आमच्यासारख्या बद्धांना तुम्ही घेऊन जाता। जय जयाजी अलक्ष्य विहारा, जय जयाजी भवसिंधू भास्करा, आनंद प्रभू। भवसिंधूच्या पलीकडे घेऊन जाणारा, आणि आम्हाला तुम्ही दिलेला हा अत्यंत स्वानंद सुखाचा सोहळा मी उपभोगलेला आहे। पुढे कल्याण स्वामी स्तुती करताना म्हणतात,
तुझी स्तुती करिता सांग, वेदस्तुती झाले अव्यंग. तेथे प्राकृत मी काग, वर्णावया योग नव्हे श्रीराम. कल्याण म्हणे जी रामदासा, माझा मुकेपणाचा ठसा. ते मोडोनी वसोसा, मज आपणा ऐसे केले श्रीराम. स्तुती इथं संपली. जी कृतज्ञता आहे, त्या कृतज्ञतेच्या पोटी, म्हणजे अगोदर नम्रभाव घेतला की मी काय करणार तुमची स्तुती, माझा काय पाड आहे. पण राहवत आहे का? भरपूर वाटतं आपल्याला. देवाची पूजा करायची, यथासांग पूजा करायची. पंचनद्यांचं पाणी आणलं पाहिजे, सप्तसागरांचं पाणी आणलं पाहिजे, चंदन उगाळलं पाहिजे, अत्तर पाहिजे, नवीन वस्त्र पाहिजे, गंध पाहिजे, अनेक रंगीबिरंगी फुलं पाहिजेत, ताट भरून 56 भोगांचा नैवेद्य पाहिजे. पण सगळीकडे प्रत्येकाला प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही. पण म्हणून पूजा करायचीच नाही असं थोडंच आहे. ते सगळं कल्पना करून द्यायचं. कारण शेवटी समर्थ म्हणतातच ना, जे नाशिवंत आहे, जे अशाश्वत आहे आणि जे तुझ्यासोबत येणार नाहीये ते तुम्हाला सगळं देऊन टाक. मग ते सगळं त्यांना देऊन टाकायचं. कल्याण स्वामी पुढे सद्गुरूंची स्तुती करताना म्हणतात, तुझी स्तुती करिता सांग, वेद स्तुती झाले अव्यंग. वेदांना सुद्धा तुझी स्तुती करता आली नाही. तेथे प्राकृत मी काग, काग म्हणजे कावळा. त्या वेदांना अपौरुषे वाणीमधून, संस्कृतमधून तुझं रूप वर्णन करता आलं नाही. मी एकश्चित पक्षी कावळा, मी काय तुझं वर्णन करू. वर्णावया योग नव्हे, मी काही योग्य नाहीये बरं का. कल्याण म्हणे जी रामदासा. कल्याण म्हणताय जी कसा आदरार्थी शब्द आहे. कल्याण म्हणे जी रामदासा, माझा मुकेपणाचा ठसा. मुकेपणाचा ठसा म्हणजे काय हो? कारण 38व्या ओवीमध्ये कल्याण स्वामी असं म्हणतात, अनिर्वाच्य गती बोलावी, परावाचा कुंठित. मला तर वाणीच नाहीये, मला तर बोलताच येत नाहीये. म्हणून माझा मूळ स्फुरणच नाहीये, तर शब्द कुठून येईल. म्हणून मी मुका आहे, मला बोलताच येत नाही. कल्याण म्हणे जी रामदासा, माझा मुकेपणाचा ठसा. माझ्यावर जो शिक्का आहे, मी मुका आहे आणि हे मला माहिती आहे. मी ओढून घेतलेला शिक्का आहे तो. ते मोडोनी वसा, मज आपणा ऐसे केले. ते तुम्ही सगळं मोडलत आणि मी एवढा हीन दीन बद्ध आहे, पण तुम्ही मला तुमच्यासारखं केलं. कारण मी तुम्हाला माझी विनंती केली होती सुरुवातीला की मला तुमच्यासारखंच त्या पदाला नेऊन बसवा. आपण आपणा ते पावे, ऐसे माझे मनी बोलावे. ते दातारे गोचर करावे, रोकडे ब्रह्म. तुमच्यासारखं तुम्ही ज्या अवस्थेत आहात, परब्रह्म स्वरूपात आहात, परमहंस पदात आहात, ते पद तुम्ही मला, रोकडे ब्रह्म मला मिळवून द्या. मी असं तुम्हाला म्हणालो होतो. आणि मी एवढा हीन दीन आहे, एकश्चित मानव आहे. किती नम्र भाव आहे, किती विनम्र भाव आहे. तरी पण तुम्ही मला ते सगळं बाजूला ठेवलं, ते मोडोनी बाजूला केलं आणि मज आपणा ऐसे केले. मला तुम्ही तुमच्या पातळीवर नेऊन बसवलं. तुमच्यासारखं मला त्याचा सगळा अनुभव आला. आता मी काय बोलू. आणि मग एवढी स्तुती केल्यानंतर, एवढा विनम्र भाव घेतल्यानंतर समर्थांना कळवळून आलं. समर्थांना उमाळा आला आपल्या शिष्याप्रती, आपल्या चिरंजीवाप्रती, आपल्या बाळाप्रती. आणि ते उठले, त्याच्या जवळ गेले पुन्हा आणि त्याला कुरवाळलं. आता ते पुढच्या ज्या ओव्या आहेत
तर ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.